बघितलं इंदुताई कशा बाया आहेत त्या. एका वेळेस लागली बापा, ह्या दोघींना नाही लागली हागायला. एकीला लागली असेल दुसरी सोबत गेली. नाही ललिता, लागली असेल म्हणूनच तर गेल्या ना. काही नाही इंदुताई, यांचा बहानाच राहते. इथंच नाही, कोणाच्याही वावरामध्ये त्यांना सुट्टी घ्यायची राहिली ना, आराम करायचा राहिला की बरोबर त्यांचा बहाना चालू होते. सू लागेल तर मग संडास लागेल. आणि ह्या दोघींची तर जोडीच आहे, रजनी ना दुर्गाची. आता पाणी पेला तर बसलाच होता ना आपण. 5-10 मिनिट बसला नाही तर का ललिता? मग तेव्हा जाऊन आला नाही पाहिजे का? तू पण ना ललिता, आता जेव्हा लागेल, जेव्हा प्रेशर येईल तेव्हा जातील की नाही? काही नाही, काही प्रेशर ब्रेसर काही येत नाही. त्या अशाच जातात, पाय मोकळे करायला, फिरायला, कंबर सरळ करायला जातात त्या. आता मी जाऊन आहे ना त्यांच्यासोबत, माहित आहे मला. हो का? मी तर म्हणली लागली असेल बा त्यांना. आता शांतताईनं म्हणला तुम्ही 4 जणी पटापट हा परा काढा आणि 3 जणी त्या पेंड्या नेऊन राहिल्या. हो ना, तुझी ननद कशी म्हणत होती, मी नाही नेत म्हणत होती नाही पेंड्या. हो, माझी ननदही तशीच आहे कामचोर. मी म्हणली म्हणून थोड्या वेळ न्या म्हटली, मग मी नेईन म्हटली, तुम्ही काढाल म्हटली हा परा, म्हणून तयार झाल्या. मोठी कामचोर आहे, तेवढी सासू कामं करते तरी तिच्या मागे लावते. बाबा, ह्या दोघीच जणी परा खोदून राहिल्या. ह्या दोघी कुठे गेल्या अजून? ललिता, ह्या दोघी जणी कुठे गेल्या? रजनी ना दुर्गा गेल्या शांतताई, त्यांना लागली ना, हागायला लागली तर गेल्या. दोघी गेल्या का एका सोबत? दोघींना लागली एका सोबतच का? सांगू शांतताई, ते दुर्गा म्हणते माझ्या पोट गुडगुड करते म्हणते. त्या रजनीला म्हणते येते का म्हणते तू? तर हे रजनी राहिली तर का म्हणते मला तर खूप वेळची लागली आहे म्हणते, पण मी थांबली होती म्हणते, नंतर जाईन म्हणत होती म्हणते. तर मग दुर्गा म्हणते चल ना, तर म्हणते कधी जाशीनच ना म्हणते, चल म्हणते. गेल्या मग दोघी जणी. पण शांतताई, तुम्ही दोघीच जणी आल्या ना पेंड्या नेण्यासाठी? हे माझी ननद कावेरी तेही तर आली होती ना तुमच्यासोबत, पेंड्या नेऊ लागत होती ना. तेही गेली बाबा. तेही म्हणते माझ्या पोट दुखून आला म्हणते, येतो म्हणते. शांता वहिनी म्हणते येतो म्हणते आत्ता म्हणते, पोट दुखून राहिला म्हणते. बाई, या तिघी नाही का सोबतच लागली का? शांतताई म्हणली होती ना, मी म्हणली होती ना, मला ह्या दोघी जणी थोड्याशा दिसल्या होत्या, आवाज आला म्हणली कसं तरी. त्या कावेरीला इशारा केला असते ना ह्या दोघी जणींनी. हो कुंता, तू म्हणली पण मी तुझ्या गोष्टीकडे लक्ष नाही दिली. म्हणलं आता हिला लागली असेल बा म्हणून जाऊन राहिली, जाऊ दे. त्या तिघींचा तिगडाच आहे त्यांचा, कमी चालू आहेत का त्या तिघी जणी? मला असा आवाज आलाच थोडासा, तशीच म्हणली मी, कोणाचा तरी आवाज येऊन राहिला म्हणून शांतताई म्हणून. तर ताई तू म्हटली तुझे कान वाजून राहिले का म्हटली. कोणता त्या पेंड्या वगैरे फेकत होता ना, तर त्याच्यामुळे काही लक्ष नव्हता बापा. आता कावेरी मागे होती, आपण समोर होता नाही का. चल बापा, आता आपण तर काही म्हणूही नाही शकत. आपल्या वावरात आल्या काम करायला, आता आपण बोलूही नाही शकत. बोलायला जाईन तर म्हणतील की आम्हाला लागेल संडास वगैरे, तर आम्ही जाऊनही नाही का, अशा बोलतील नाही का. आता त्यांना समजायला पाहिजे. आता नाही तरी पाणी प्यायच्या वेळेस 10 मिनिट बसल्याच, आता 1 तासात नाही तर जेवण करायची वेळ होईल, मग जेवायच्या वेळेवर अर्धा-पाऊण तासाची सुट्टी राहतेच. शांतताई, तुम्ही पेंड्या न्यायला बसल्या ना, कावेरी मागे होती, माझी ननद मागे होती, तर घुसूड-पुसूड सुरू होता बापा. त्या दुर्गासोबत त्यांच्या घुसूड-पुसूड सुरू होता. म्हणायचं चांगला, तिघी जणींना एका वेळेस लागते का म्हणा, एक जणी जाता नाही येत का म्हणा तुम्हाला म्हणा. अहो का करते ललिता फालतू. म्हणायला जाईन तर उद्या माझ्या वावरात यायचे नाही ह्या तिघी जणी. म्हणतील आम्हाला जाऊही नाही देत म्हणतील, काही बाथरूम लागली, सू लागली, संडास लागली तर जाऊही नाही देत म्हणतील. आता त्यांना समजायला पाहिजे. असा नाही का 5 मिनिट मी बसू नाही देत. आता पाणी पेला तर मस्त 10 मिनिट बसल्या ना, काही सुपाडी सापाडी सोप गिफ खाल्ला. आणि ललिता, हे कावेरी कधीपासून खर्रा खाते? खर्रा खाताना दिसली बापा मला. खाते बापा लपून चोरून. हे दुर्गा आणते ना, लावलं तिने चस्का, देते त्या रजनीलाही देते आणि ह्या कावेरीलाही देते. का बापा बाया पण माणसाचा शोक धरला बायांनी. माणसांना म्हणते माणूस कशाला खाता खर्रा, कशाला खाता खर्रा. आता बायाही शिकल्या बापा खर्रा खायसाठी. काही समजत नाही बापा बायांचाही. ठीक आहे 2 गळे सुपारी खाल्ला ते वेगळी गोष्ट, आता खर्राच खायला शिकून गेले. अहो शांतताई, ते स्वतःच्या पैशाने घेऊन खात नाही, असेच कोणी दिला तर खाते. तेवढी चालू आहे माझी ननद. असं का? पण लागते ना बाई, मग सवक लागते ना. आता तर फुकटानं खाईल याच्या त्याच्या जवळून, मग असा सवक वाढते ना, मग तलप येते. तलप येते की नाही. आता आपल्याला चहा प्यायची सवय आहे. सायंकाळी आपण इथून गेला की चहा बनवतो, सकाळी उठला की चहा बनवतो, सवय आहे ना. तलप सुटते मग नाही मिळाला चहा की कोणता काम करायची इच्छा नाही होत. सकाळी उठला आणि तोंड घासला पहिले चहा पाहिजे, मग होत राहते तिकडे झाड झूड. तसा मग खर्राचाही राहते ना, सवक लागला का. ताई म्हणते ना माझ्या नंदेला, मी तर ऐकत नाही ना माझी ननद. म्हणते वहिनी मी रोजही खाते का म्हणते. आता बाबरा शेतात गेला तर कोणी आणला तर मग 2 गळे घेऊन घ्यावा म्हणते, अशी म्हणते. पाय म्हणा कधी सवक लागून जाईल, पत्ता नाही लागणार म्हणा तुला. 1 खर्रा 30 रुपयाला मिळते. 30 दिवसाचे 900 रुपये होतात. मग रोजीवर नाही गेला तर चालेल, पण रोजचा 1 खर्रा पाहिजे, अशी सवय होऊन जाते. मग 900 रुपयामध्ये 2 महिन्याचा सिलेंडर भरून होते की नाही सांगा तुम्हीच. 900 रुपयामध्ये का नाही होत.
फालतू ते खर्यामध्ये उडवतात पैसे. शांतताई किती समजवाल ना, किती सांगाल ना, तर ते खाणारे खातातच, नाही सुधरत. ताई चल पेंड्या नेऊ आपण, त्यांना जाऊ दे, खाऊ दे, का करतात तर करू दे, त्यांच्या ते पायात बसतील. हो बापा चल कुंता चल. आता मी म्हणली ह्या 4 जणी पराख होतील. जेवण करत जेवणाच्या वेळेपर्यंत होऊन जाईल म्हटली पराख होऊन, आणि आपल्याही पेंड्या नेऊन होतात 3 जणी पटापट नेऊन. तर जेवण झाला की पातीवर लागू म्हटले परा लावायसाठी. तर इथं तर उलटाच झाला बापा. आता हागायलाच गेल्या तर अर्धा तास कुठं येणार आहेत. आजची भाजी मस्त एक नंबर झाली. मंजुळा जेवत नाही तू? नाही जेवत, वावरामध्ये 2 पोळ्या घेऊन गेली होती तर खाल्ली, तर आता भूक नाही आहे, मग नंतर जेवण करीन मी. अरे मंजुळा, इवाईचा फोन आला होता. का म्हणत होते? किराणा घ्यायसाठी येत आहेत ते. तर विचारत होते तुम्ही कोणत्या दुकानामधून आणता, का रेट आहे. तर मी म्हटलं मलाही सामान आणायचंच आहे, मी येतच आहो म्हटलं, येऊन जा म्हटलं तुम्ही. हो का, तुम्ही सामान घ्यायसाठी चालले का? त्या दिवशीच तर गेले होते ना. 4 दिवस व्हायचेच आहेत. अरे जायचा तर नव्हता म्हणा, 1-2 सामानही संपलं आहे. पण आता मी राहीन तर कसा, मला ज्या भावामध्ये देते दुकानदार त्या भावामध्ये त्यांनाही देईल. आपले संबंधी आहेत ना, त्यांचे पैसे वाचले पाहिजेत की नाही. बापा बापा, आतापासून इबायाचा एवढा विचार करून राहिले, त्यांचे पैसे वाचवायचा विचार करून राहिले. का झाला विचार करतो, तर आपले इवाईचे आहेत ना. नाही बरोबर आहे म्हणा. आता फोन केला म्हणून त्यांनी काही आपला समजूनच फोन केला ना, की नाही बा यांचं दुकान आहे, दुकानात माल नेतात, तर चला बा आपल्यालाही 2 पैसे कमी आहे भावात मिळून जाईल माल, ह्या उद्देशानेच त्यांनी फोन केला ना. मग माझाही कर्तव्य आहे ना की त्यांचाही फायदा हो. हो पण त्यांनी असा विचार करायला पाहिजे ना मग. तरी एकमेकांना समजून घ्यावा लागते नवीन संबंधामध्ये. मंजुळा वीणबाई बोलतो म्हणत होत्या तुझ्यासोबत. तू होती नाही, वावरातून याचीच होती. हो का, तर लावून द्या ना फोन, बोलते. अरे आता ते रस्त्यात असतील ना, निघाले असतील. सायंकाळी करीन म्हणत होत्या, मग बोलीन म्हणत होत्या तुझ्यासोबत. आतापासून घेऊन राहिले का ते किराणा वगैरे? आता लग्न राहिलाच किती दिवस, महिनाभर लग्न राहिला. आता परवा कपडे बिपडे घ्यायचेच होईल. मंजुळा कोणाला कपडे घ्यायसाठी न्यायचं आहे तर पाहून घे बाबा. शांताबाईला म्हणत होती ना, त्या दिवशी याल म्हणून. हो म्हणत तर होती, पण त्यांच्या आता रोना सुरू आहे बाबा, येते की नाही तर का माहित. तर जाऊन विचारून घे ना किती दिवसाचा आहे, काय आहे. हो सायंकाळी जाईन आणि विचारीन. सांगूनच ठेवते परवा यायचं आहे म्हणून कपडे घ्यायसाठी. अजून ह्या महेशला सांगावं लागेल का, आणि कावेरीला सांगून देशील. पुतणे आहे, पुतण सून आहे, सांगून देशील. त्यांनाही कपडे घ्यावं लागेल ना. हो घ्यावं लागेल, नाही तर का. महेशच्या लग्नामध्ये तुला घेतला होता, मलाही घेतला होता ना, नारायणलाही घेतला होता, मग आपण नाही घेऊन का. का साडी घेतला होता जी, धड 1 महिना वापरली नाही मी ना, काही नाही. अरे तर त्यांची तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना, परिस्थितीच्या मानाने घेतला. मी सांगते तुम्हाला, मी जास्त महाग साडी घेणार नाही त्यांना. दोघी सासवा सुनांना घ्यावं लागेल. पाय मंजुळा, आपल्या घरी एकच लग्न आहे, 17 लग्न आहेत नाही. कोणी नाव ठेवले पाहिजे असे कपडे घेऊ नको. घ्यायचं आहे तर व्यवस्थित घे, नाही तर घ्यायलाच नको जाऊ. बस तुमच्या असंच तर राहते. आपल्याला किती चांगलं घेतलं. अरे आपल्याला नाही घेतलं तर का करते. म्हणून आपणही तसंच घ्यायचं का त्यांना कपडे. नाही जास्त नाही, 6 महिने तरी वापरले पाहिजे कपडे, असे घ्यायला पाहिजे. घातल्यावर कोणी विचारले पाहिजे की कुठले कपडे आहेत, कोण घेतला, असे विचारले पाहिजे, असे कपडे घ्यायला पाहिजे. घेऊ. मंजुळा मी आणून घेऊ का मग तुरीची डाळ वगैरे, सोल्याची डाळ ठोकमध्ये आणून घेऊ का मग. कशाला, आता नवीन डाळ निघेल ना, मग कमी रेट होते. गावात भेटते आपल्या, राहू द्या, तिथून नको आणा. अरे तिथं कमी भावात मिळते ना, गावामध्ये रेट जास्त राहत नाही का. विचारू ना, तिथला भाव विचारू आणि इथला गावातला विचारू, त्या रेटने देतील तर घेऊ, नाही तर मग आहेच. आतापासून घरी आणून कशाला ठेवू, फालतू उंदीर मुसे खायसाठी. राहू द्या, त्यांना जो लागते तो घेऊन द्या तुम्ही, आणि आपल्या दुकानासाठी सामान आणा. आता आणा नको, मार्चमध्ये घेऊ आपण. पहिल्या आठवड्यात घेतला तर होते. आणि ते घोड्यावाल्याला दिलं का तारीख, झाला का बुक घोडा करून. नारायणला म्हणलं होतं बाबा, नारायण म्हणे तिकडेच घोडा करू म्हणे, इथून फालतू इकडेच्या करण्यापेक्षा नाही का. तर सासऱ्यांना विचारीन म्हणे आपल्या. आता का माहित विचारलं की नाही विचारलं तर. आता चालले ना तुम्ही, विचारून घ्याल. ह्या पोराच्याही ना लक्षात काही राहत नाही. बुक करून झाला घोडा की नाही झाला सांगायला तर पाहिजे घरी येऊन. आई बाबा येतो मी. झाली का गाडी भरून झाली. हो बाबा झाली. नारायण जेवण करून घे ना थोडासा, मग जा. मग अशी जेवलो होतो नाही, आता उशीर झाला. आतापर्यंत तर तिथं पोहोचून जायला पाहिजेच होतं. टेम्पो बोलवलो तर टेम्पो लवकर आला नाही. तो घरमालिक फोनवर फोन करते, किती वाजे सामान आणाल, किती वाजे डेकोरेशन कराल म्हणून. अरे तर त्या टेम्पोवाल्याला सांगायला पाहिजे होता ना, इतके वाजे ये बा म्हणून. सांगितलं होतं बाबा, पण हे बटे टेम्पोवाले हो म्हणतात वेळेवर आणि उशीर करतातच. हा असा टेम्पोवाल्यांचा लफडा राहते, म्हणूनच तर म्हणत होतो बाबा टेम्पो घेऊ म्हणून. घेशील ना बेटा, घेशील. आता एकदा लग्न होऊ दे, मग त्याच्यानंतर घेशील. मग कोणता काम करायचं आहे आपल्याला.
आता घेतला असता तर समोरचा हॉल वगैरे दुरुस्त करून झाला. आई बाबा 2 दिवस येणार नाही मी. हो का? अरे येणार आहे काय झालं आई? तर झाला का घोडा वगैरे बुक करून? हो लावलं होतं ना, मामाजींना फोन लावलं होतं. कोणाला, तुझ्या सासऱ्यांना का? हो आई. आता आई म्हणत होते त्यांच्या गावाजवळच, आणि ओळखीचाही आई म्हणत होते, आपल्या संबंधाचाच आई म्हणत होते. तर झाला का मग बुक करून? झाला? संबंधी राहो का काही राहो, बुक करून ठेवून द्यायचा, ॲडव्हान्स देऊन द्यायचा पैसे. हो आता चाललो मी तिकडेच, तर वेळ मिळेल तर चाललं जाईन मग, आणि पैसे वगैरे देऊन देईन, बुक करून ठेवून देईन तारीख. हो तो काम कर आधी, नाही तर फालतू मग वेळेवर मिळणार नाही. आणि 2-3 ठिकाणी अजून विचारून बघा किती घेतात, का घेतात. नाही तर बस सासऱ्याच्याच भरोश्यावर, एवढे म्हणलं तर एवढेच. तर का आई ते जास्त सांगणार आहेत का आपल्याला? अरे बाबा तसं नाही म्हटली, 1-2 ठिकाणी अजून विचारला तर आपल्याला माहीत राहते रेट. आता मला सांग, डेकोरेशनवाले तुला विचारतात तर ते दुसऱ्या ठिकाणी विचारत नसतील का? तुझ्या एकट्याच्याच बुक करतात का? ज्यांच्या कमी रेट राहिला 5-50 रुपयाने त्यांच्याकडेच देतात ते बुकिंग. तशासारखा प्रत्येक धंद्याचा आहे. हो विचारतो कोणाकोणाकडे कुठं कुठं घोडीवाले आहेत तर विचारतो. ते लाइटिंग बिटिंग ते राहते ना सोबतच? हो राहते. तसा फोन करशील मला बुक करायच्या आधी, बाबांना नाही तर मला तरी सांगशील. हो ठीक आहे. नाही जाऊ आता. हो जा. आणि हे बघा तुम्हालाही सांगते, तुमच्या ओळखी पाळखीचे कोणी असतील तर विचारा त्यांना, घोडीवाल्याचा का रेट आहे म्हणून, आणि कितीमध्ये बुक करतील असं वगैरे सगळं विचारा. कुठूनही आपले 50-50-100 रुपये वाचले पाहिजेत. हो ठीक आहे, विचारतो. झाला का शांताराम चिकोल करून? कुठं सरपंच भाऊ, आता नांगरून झाल्या 2 बांध्या, आता पट्टा मारत आहो. का शांताराम तू ही ट्रॅक्टर असून बैलानं करून राहिला? आता का करू तर सरपंच भाऊ, इकडे ट्रॅक्टर येत नाही ना. आता ह्या 4-5 बांध्यासाठी ऊसच खराबा करू का? अरे तर तूही बयाच आहेस, ऊस इकडे लावायला पाहिजेत होता, आणि धान तिकडे लावायला पाहिजेत होता. आता ऊस लावलो तर 2 वर्ष झाले त्या बांधीमध्ये, आणि ट्रॅक्टर आता घेतलं ना. आहे ना, बैलाची जोडी होते आपला हळूहळू. माणसं नाही मिळाले, काही नाही. काऊन पेंटकर मिळालं नाही का? नाही ना, आता बायाच टाकून राहिल्या पेंड्या. चिकोल करून दिलो मी, आता टाकला बायानी पेंड्या. का शांताराम तू ही बायांना पेंड्या टाकायला लावून राहिला? आता का करू सरपंच भाऊ, विषयालाही आला आता, तो कोणते पिंटे मारला ना गेला. आता येते का तर माहित नाही. आता तर गेलाच कशाला घरी? पेंड्या बिंड्या टाकू लागला असताना काम होता त्याला, फॉर्म भरायचा होता, तो गेला फॉर्म भरायसाठी. 2 तासात येतो म्हणाला. आता 2 ना 3 तास होऊन गेले, याच आहे. अरे ते साईड बीट बरोबर चालत नाही ना, कोणताही काम करायला गेला तर 2 तासाचा 4 तास लागतात. सरपंच भाऊ असे तर वावरामध्ये या नाही ना, वहिनी आल्या तर बा ना. आज आला इकडे बरोबर. का बाबा वहिनीची एवढी आठवण आली का तुम्हाला? नाही का, तुझी वहिनी आहे म्हणून नाही आलो, नाही तर येतच नाही का? दे ना शांताराम, आहे का सुपाडी बिपाडी? आहे पण आता जवळ नाही आहे, खोपडीतच आहे तिकडे. का शांताराम तू खोटा बोलून राहिला? उठ बाबा, याच्यात खोटा का बोलायचा आहे? खरं नाही वाटत तर पाहून घ्या, या बरं इकडे. खिशामध्ये हात टाकून पहा. नाही आता खिशात हात नाही टाकत. जायचं आहे मला. कोणाकडे आहे इंदू, कोणाकडे आहे? पहा म्हणलं होतं ना, मी म्हटलंच होतं वहिनीची भेट घ्यायसाठी चाले म्हणून. नाही का शांताराम, हे चाबी कुठं ठेवलं तर विचारायचं होता. घरी जाता की नाही तर विचारतो म्हटलं, चाबी सोबत तर नाही आणलं बाईनं, नाही तर घरी गेल्यावर माहित होईल की चाबी सोबत घेऊन आली, म्हणून आलो बाबा. काही समजू नको तू शांताराम. नाही बाबा मी कशाला काही समजेन. त्या पहा त्या समोर 2 बांध्या गेल्यावर त्या आहेत, पोरा खोदून राहिल्या तिथं. अरे त्याच तर आहेत तिथं, दिसून राहिले इथूनच आवाज देतो ना. इंदू आवाज जाते का नाही बा आईला? बोलू नाही राहिली. भाऊ आता कामात असतील ना वहिनी, ते पोरा खोदताना पाण्या बिण्याचा आवाज येते, अजून बाया गोष्टी बिष्ट्या सांगत राहतात, कुठं आवाज जाईल, जवळच जा तुम्ही. हो ना शांताराम, तसंच काही वाटून राहिलं. आता एवढा आवाज देत आहो मी, माझा आवाज तिकडे 4 बांध्यापर्यंत जाईल. ह्या जवळ आहेत तरी यांना आवाज नाही जात. बाया म्हणला का बस, मिळाले 4 बाया तिथं गोष्टी चालू होतात त्यांच्या. पाय बाबा शांताराम, लक्ष ठेव, नाही तर बस काम कमी ना गोष्ट जास्त, अशी वाली गंमत होईल. आहे ना शांता, लक्ष ठेवायसाठी मी कशाला लक्ष ठेवू. चल ठीक आहे शांताराम, मी आलो तर तुझं काम राहते. नाही काही टाइमपास होत नाही. अरे लाल्या, थकला का आतापर्यंत विश्रांती भेटली तरी? चाल म्हणतो ना. चल लाल्या. अरे आता द्या ना खासाठी. रबो खातात, आणि काम करायच्या वेळेस एकामेकाकडे पाहून राहिले बटे. कुठं राहिली बाबा तुतारी? चांगली तुतारीच खूप असतं, मग समजते नाही, मग सरसर चालणं होते. कोळी होऊन गेले, रोज काम होत नाही ना, कोळी होऊन गेले बटे. कुठं राहिली बाबा तुतारी? थांबा आता तुतारी आणतो. कशासाठी तुतारी लागते तुम्हाला? पाहिजे शांत, चालून नाही राहिले बैल. थोडासा उभा झाला पोट्टावर मी का चालतच नाही बटे. तोच तर म्हणलं चांगली तुतारीच. ढुंगण्याला म्हणजे कसे चालतात नाही तर पाहतो.
अहो वजन जास्त होत असेल ना त्यांना तुमच्या. वजन कमी करा आपला थोडा. आता वजन कमी करायला जाऊ का? 4 महिने लागतील वजन कमी करायला. उठ बापा, तुम्हाला समजतच नाही. अहो एक पाय खाली ठेवा आणि एक पाय त्या पट्ट्यावर ठेवा, म्हणजे वजन कमी होईल. मग पहा कसे चालत नाही तर. त्यांच्या पुष्टीला हात लावा. फालतू तुतारी कुठं आहे, तुतारी कुठं आहे लावून राहिले. आणू का तुतारी? तुम्हाला टोचून दाखवते कसं वाटते तर. मग बिचारे ते मुख्य जनावर आहेत, त्यांना तुतारी टोचतो तर असा करतो तसा करतो लावतात. बोलता नाही येत म्हणून त्यांना का तुतारी टोचाल तर तकलीफ नाही होईल का? प्रेमानं वागा बाबा त्यांच्याशी. दिवसभर बैल आहेत म्हणून काम करतात ते. माणसांना जुपा असे करतात का तर काम. आता आजच तर माहित होईल. बैलांच्या मागे मागे फिरल्या सायंकाळी कसा होते तर तुमचा हाल. मग थोडीशी दयामया त्यांच्यावरही ठेवा. चारा पाणी टाका त्यांना. आता अर्धा एक तास थोडा चरू द्या त्यांना. मग अशी जेवण करतपर्यंत तर चरले ना. हो तर आता थोड्या वेळ थकले असतील ते, तर मी म्हणते पाणी पाजा त्यांना. चारा टाका. अर्धा तासाच्या नंतर झुपा. फालतू त्यांच्या मागे तुतारी टोचतो ना, हा करतो ना तो करतो लावता. आणि तुम्ही चला जेवण करून घ्या. नाही आता जेवण नाही करत. केलं ना मग असे जेवण. जिरलं नाही का फिरून राहिले तर बांधीमध्ये? नाही तू जेवण कर, मग नंतर करीन मी. तुम्ही बसायचेच आहे का आतापर्यंत जेवण करायला? तर थोडासा पोरा बाकी होता तर खोदून टाकू म्हणाले त्या, तर मग खोद खात केला. शांता पेंड्या टाकून झाल्या का मग बांधीला त्या? हो झाल्या ना, एका बांधीला झाल्या पेंड्या टाकून. आता जेवण केल्यानंतर आम्ही लावायचंच काम करू. हो मी ह्या बांधीला चिपूल करून टाकतो आणि मग मी टाकून देतो वाटल्यास पेंड्या. हो मी काय म्हणते, आता आम्ही जेवण करत आहोत तर रजा मारले का तुम्ही? बांधीला रजा मारले? अरे पाय रजा मारून नाही झाला तर मारा ना मग खात. मग आमच्या लावल्यावर माराल का? नाही आता पहिलेच मारतो ना. झाला फक्त एक पट्टा फिरवायचा आहे, झाला. मग ह्या बांधीला चिपूलच करून झाला. यांनाही चारा पाणी देतो. ठीक आहे बाबा, नाही जेव म्हणता मग नंतर जेवण कराल ना. आता त्या जेवण करायला बसल्या असतील, मी जाते जेवते आता. हो तू जेव. अहो बाबा शांतताई, हळू न फेका ना. सगळं ओला केलं. हळू न टाका बाबा, जवळ आणून. आता चिकोल आहे तर उडेल नाही तर का इंदू? हळू न जवळ आणून ठेवा, कशाला उडेल. आणि तिथूनच फेकता फदक फदक. अहो बाबा पडत होती मी, का करते. पायच फसला होता माझ्या. पाय आता एवढ्या पाती आल्या तुमच्या, तरी ह्या याच्याच आहेत. शांतताई ललिताताई गेली तर ठीक आहे, कावेरी ताई काहून गेली तर? मगाशीच तर गेली होती ना या दोघी सोबत. आता पोट दुखून आला म्हणलं न गेली बापा कावेरी. आता का नाही म्हणलं असतं का? खाल्लं तर तिनं तिच्या पोट दुखू येऊन राहिलं. मगाशी म्हणत होती ना ललित आता दोघींना सोबत लागते का म्हणून, दोघी जणी जावं लागते का म्हणून. आता काहून गेली ते? मी म्हणतो आता काहून लागली हिला? आता जाता नाही आला एकटीला. हो शहाणी मानाची दुर्गा, मी काही चल नाही म्हणलो कावेरी ताईला. मी तर निघाली होती बापा, माझ्या पोट दुखत होतं तर त्याच आल्या मग मागे. नाही बाई ऐकतच आली का हे? मी तुमच्यासारखी कामचुकारपणा नाही करत, बहाणा नाही बनवत. माझ्या खरंच पोट दुखत होता म्हणून गेली. तुम्हाला लागली नाही तरी जाता असंच. आली का नाही तर बघायला, मागे मागे आला पाहिजेत होता. लागली की नाही लागली तर बघायसाठी. बघा ना शांतताई, दुर्गा कशी बोलून राहिली तर. अहो बापा ललिता चुप राह तू. का शांतताई मला चुप राहायला सांगता? सांगा बरं आता किती वेळ लावली मी गेली तर? ह्या तर मगाशी गेल्या होत्या तर किती उशीर केला आहे ना, आणि तेव्हा काही नाही बोलले तुम्ही तर, आणि आता मलाच चुप करून राहिले. अहो बाबा मी तुलाही काही नाही बोलत, तिलाही काही नाही बोलत. आता पोट दुखला तर गेल्या ना, तो तुम्हाला माहित. आता का बोलू मी? का पाहायला आली का? लागा बाबा आपापल्या कामाला लागा. चल हो ललिता पातीवर बरं तू. आणि कावेरी का खाल्ली तर तू? मनमानं तुझ्या पोट दुखून राहिला, झुमू येऊन राहिला. का खाऊन आली? वहिनी काल रात्री ना लाकोरीच्या डाळीची वडे बनवली होती, ते झाले असतील बाबा गरम, आणि दुखू येते असा पोट माझ्या. बरोबर आहे ना, एकटी खाल्ली, आणली नाही ना आमच्यासाठी. खरंच बापा वहिनी चांगले लागले तर गरम गरम खाऊनच टाकली मी. चांगले 7-8 खाल्ली, भात जेवणच नाही केली. चला बरं कावेरी ताई, ह्या मार बोंबलून राहिल्या ना, एवढे पात आली तेवढी पात आली. आता दाखवतो यांना ह्या ललिताचा खिसका. आता यांच्या समोर पात नाही नेईन ना तर आपल्या नावाची ललिता नाही. तर बघितलं मंडळी, असं आहे बापा आमच्या वावरातला रोना. धान लावत आहो. आता होते एकीमेकी सोबत नोकझोक. कशी वाटली मग ही नोकझोक? आवडली ना तुम्हाला? मजा आली ना? तर मग मजा आली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असणार तर मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. वाढवा ना बापा, सबस्क्रायबर्सची संख्या वाढवा. खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत. सपोर्ट करा बापा, तुमच्या सपोर्टशिवाय काही होऊ शकणार नाही. चला तर मग जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.